भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. आणि आजची सकाळ बहुतेक म्हणजे दिवाळी साजरी कराविषयी वाटणारी आहे. कारण आता गिफ्ट निफ्टी अंदाजे 800 अंदाजे सांगतो 800 अंकांपर्यंत वर गेले. म्हणजे 729, 740, 760 असा वर गेले. म्हणजे याचा अर्थ आज भारतीय समभाग गुंतवणुकीचं जे आपलं आपण ज्याला मंडई म्हणतो किंवा शेअर मार्केट, ते जबरदस्त चांगल्या उंचीवर सकाळीच उघडू शकतं. आणि त्याच्यानंतर काय दिवसभर, कारण आता काही नकारात्मक गोष्टी बहुतेक कमी येण्याचा अंदाज आहे. कारण ट्रम्प यांनी सांगितले की रशिया आणि युक्रेनचं युद्ध पण बंद होण्याचा प्रयत्न करतायत ते. तिथे इराण आणि US पण बहुतेक युद्ध होऊ नये अशीच सगळ्यांची इच्छा आहे. आणि आपलं सुप्रसिद्ध जे काही वाजत गाजत होतं US इंडिया ट्रेड डील, ते काल रात्रीच झालेलं आहे. आता म्हणजे मी सुरुवातीला नाही सांगितलं, हे मी व्हिडिओ माझा गेली 6-7 वर्ष जे ELM इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, त्या मोहिमेअंतर्गत सादर करीत आहे. या मोहिमेचा मुख्य माझा हेतू असा आहे की भारतीय समभाग गुंतवणूकदारांच्या मनात अतिशय चुकीच्या भावना आहेत अथवा ते या समभाग गुंतवणुकीत शिरत नाहीयेत. अजूनही ते त्यांचे म्हणजे चक्रव्यूहात अडकलेले आहेत. जुने जे आजोबांनी पणजोबांनी सुरू केलेलं की ठीक आहे, जे काय मिळतं बँकेत व्याजदर अथवा मग ते काय पिगी बँक वगैरे, जे काय अतिशय शांत आणि सुरक्षित वगैरे ठेवी ठेवायच्या. पण आजकाल ते शक्य नसतं, कारण आजकाल महागाईच एवढी वाढलेली आहे की तुमचं 6-6.5% अथवा बहुसंख्य लोकांना म्युच्युअल फंडमध्ये 8%, 9%, काही ना तर 5.5% 9 वर्षात सुद्धा मिळालेले. म्हणजे दर साल दर शेकडा ते तिथेच अडकून बसलेले आहेत. अशा लोकांना चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचं एक महाकर्म कठीण काम मी माझ्यातर्फे करतोय. तर त्यात आजचा हा विषय आत्ता मला सुचलाय. कारण आता आज समभाग मंडईमध्ये काय होणार आहे, मग कशी दिवाळी साजरी होणार आहे, हे काही कल्पना येत नाहीये. आता गंमत सांगू का, अनेक चांगल्या समभागांचे भाव अतिशय वेगाने वाढणार आहेत. सर्वप्रथम मी इथे सांगू इच्छितो की लोकांना ना काहीतरी गैरसमज आहेत की इंडेक्स म्हणजे निफ्टी 50 खाली आला म्हणजे खूप समभाग खाली आले, S&P BSE सेन्सेक्स खाली आला म्हणजे खूप समभाग खाली आले. असं नाहीये. निफ्टी 50 हा फक्त 50 समभागांचा बनलेला आहे. त्याच्यानंतर S&P BSE मध्ये पण काहीतरी मर्यादित समभाग आहेत. आणि आता तर सेबीने किंवा शासनाने असं केलं की प्रत्येकाचा वेगळा सेन्सेक्स केलेला आहे. म्हणजे निफ्टी बँक वेगळा केलाय, निफ्टी IT वेगळा केलाय, निफ्टी स्मॉल कॅप वेगळा केलाय, निफ्टी लार्ज कॅप वेगळा केलाय. म्हणजे फक्त एक निफ्टी 50 जण खाली आले याचा अर्थ बाकीचे समभाग खाली आले असं होत नाहीये. आता काल काल परवा 13 सुद्धा इंडेक्स हा खाली होता, पण माझ्याकडचे अनेक म्हणजे बऱ्यापैकी समभाग वर होते. भले ते 52 वीक हाय काही गेलेत, ऑल टाइम हाय नाही गेले, पण काही 52 वीक हाय सुद्धा गेलेत. आज काय होणार आहे ना, आज तुम्ही बघाल तिकडे 52 वीक आहे बहुसंख्य, कारण बहुसंख्या त्या मर्यादेच्या जवळपास जाऊन पोचलेले आहेत. आणि महत्वाचा विषय म्हणजे आजचा विषय काय आहे, कॉमन मिस्टेक्स म्हणजे शेअर्स इन्व्हेस्टिंग कॉमन मिस्टेक्स अथवा मराठीत समभाग गुंतवणुकीतील होणाऱ्या हमखास चुका.
आता कसं असतं ना, जेव्हा समभाग म्हणजे मंडई खाली जाते अथवा इंडेक्स कमी होतात, तेव्हा अनेक गुंतवणूकदार घाबरून बाहेर पडतात. कसं असतं ना, हे घाबरून बाहेर पडणं अथवा घाबरून विकणं हा एक का माहित नाही, भारतातील समभाग गुंतवणूकदारांचा गुणधर्म आहे. आता ज्या दिवशी युनियन बजेट होतं अथवा केंद्रीय अर्थसंकल्प होता 1 तारखेला, त्या दिवशी अर्थमंत्र्यांनी सांगितलं की STT हा वाढवलाय, म्हणजे 150% आणि 50%. आता कसं आहे ना, जे कोणी ऑपरेटर्स जिथे समभाग गुंतवणुकीत असतात, ते काय करतात, 2 प्रकारचे ऑपरेटर्स आहेत, बेअर ऑपरेटर्स आणि बुल ऑपरेटर्स. ते असा मौका साधतात आणि बेअर ऑपरेटर्स दनादन चांगले शेअर्स अथवा त्यांच्याकडचा स्टॉक काढून टाकतात. स्टॉक काढला की भरपूर आतमध्ये इन्व्हेंटरी आली की ते समभाग लगेचच कमी होतो आणि सामान्य नागरिक लगेचच विकायला लागतो घाबरून. काही गरज नसते. आणि जी मला शक्यता होती ती काल पूर्ण झाली. काल समभाग परत 900च्या इंडेक्स 900च्या वर, म्हणजे S&P BSE 900च्या वर गेला. आता आजचं जे समभाग मंडईतला इंडेक्स बघणार आणि अनेक जण काय ना, उद्या ते वर्तमानपत्रात वाचणार. मग कारण आतापर्यंत अनेक जण ना मुहूर्त शोधत होते की अरे हा समभाग जाऊ दे, की जाऊ दे, निफ्टी 50 30,000ला जाऊ दे, 29ला जाऊ दे, मग बघू. आज सुद्धा असंच होणार. आणि काय होणार आहे ना, अगदी समभाग वर गेल्यावर मग बहुसंख्य गुंतवणूकदार त्याच्यात येणार. आणि आता एक लक्षात ठेवा, मागेच अनेकदा सांगितलं की हा समभाग गुंतवणूक ही चेंडू सारखी असते. मग चेंडू वर गेला की परत खाली येतो, खाली आला की परत वर जातो. आता जेव्हा बहुसंख्य समभाग गुंतवणूकदार जेव्हा मार्केट वर जायची वाट बघतात, मग समजा समजा 29-30 हजार निफ्टी 50ला त्यांनी मार्केटमध्ये शिरले, समभाग घेतले. म्हणजे समजा आता हा 90 रुपयाला, एखादा 80 रुपयाला मिळतोय, पण तोपर्यंत तो 140-160 रुपयाला जाणार एखादा समभाग. आणि आज तर काय, आज 20% वर म्हटलं 100चा 120ला जाणार. आणि वर गेला म्हणून ते घेणार नाहीत. आणि जेव्हा 30,000 29,000ला घेतील तेव्हा तो 140-160ला झालेला असतो. म्हणजे त्यांनी 80 वरून 160 अथवा 100 वरून 160, म्हणजे आधीच त्याने 60% नफा दिलाय. मग तुम्ही 160ला घेऊन करणार काय? मग रडणार, अरे बापरे मी मेलो, समभाग गुंतवणुकीत काहीच मजा नाही. त्याच्यापेक्षा माझी बँक बरी, 6.5% दरवर्षी. पण खर्च, महागाई वाढते, 8%, 10%, 15%. महागाईच्या झळा अनेकांना बसतात, पण त्याच्यातून मार्ग नाही काढणार. जसं पावसाळ्यात पावसापासून वाचायला आपण छत्री उघडताना, हे एक समभाग गुंतवणूक ही एक प्रकारची छत्री आहे, तुम्हाला पावसाळ्यातून वाचवते. आणि ही छत्री तुम्हाला उन्हाळ्यात सुद्धा उपयोगी पडते, उन्हापासून संरक्षण करायला. पण ह्या छत्रीचा योग्य वापर केला पाहिजे. म्हणजे समभाग गुंतवणूक करताना समभाग हे प्रयत्न करायचा खालच्याच भावात घ्यायचे, उलट समभाग खाली आल्यावर घ्यायचे असतात. हा, पण चांगले समभाग, मी महत्वाचं सांगतोय की चांगले समभाग. आणि वर गेल्यावर समभाग विकायचे असतात. आता आपण काय करतो, सामान्य नागरिक, भरपूर सामान्य नागरिक वर गेल्यावर घेतात आणि खाली आलं की विकतात. काल एक मी वाक्य माझ्या स्टेटसमध्ये टाकलंय. पीटर लिंच म्हणून एक नावाजलेले तज्ज्ञ आहेत, त्यांनी काय लिहिलंय, इफ अ स्टॉक इज डाऊन बट द फंडामेंटल्स आर पॉझिटिव्ह, यू शुड बाय मोर ऑफ इट.
मराठीत सांगतो, एखादा समभागाची किंमत खाली आली आहे, पण त्याचे म्हणजे फंडामेंटल्स म्हणजे तो समभाग म्हणजे आता फंडामेंटलचा पटकन मला मराठी येत नाहीये, सुचत नाहीये, तर त्या स्टॉक अतिशय चांगला आहे. तर उलट तुम्ही अशा वेळेला घ्या. तर म्हणजे आजचा विषय तिथेच आहे. आपले बहुसंख्य समभाग गुंतवणूकदार नाही करणार. आता मी नावं नाही घेऊ शकत कारण सेबीचे रिस्ट्रिक्शन्स आहेत. काल फंडामेंटली काल सुद्धा काही समभाग छान खाली आलेले. तुम्हाला खोटं वाटेल, माझं खरेदी सुरू आहे गेले काही दिवस आणि विक्री पण करतोय, म्हणजे ज्याला रिशफलिंग म्हणतात. कारण जर फंडामेंटली स्टॉक्स मला मिळत आहेत, दिसत आहेत, मी उलट घेत जातो. आता आज ते स्टॉक्स घ्यायला तुम्हाला जमणार पण नाहीये, ते असे वर जाणार आहेत ना. तर समभाग गुंतवणूकदारांनो, ते असे मी मुहूर्त बघतो, मग चांगला दिवस बघतो, मग चांगला हे बघतो. काय तुम्ही असं बघता बघता तुमचा समभाग गुंतवणुकीचा जो इंडेक्स असतो तो उच्च स्तरावर गेलेला असतो, म्हणजे तुम्ही उच्च स्तरावर घेता आणि खाली आला की विकता. महत्वाची अतिशय चूक आहे. याला कारण काय? कारण तुम्हाला गुंतवणूकदारांना उद्याच्या उद्या पाहिजे. मला आज आज घेतला की पुढच्या सेकंदाला तो 6.5% वाढला पाहिजे. काही होत नाही, कसंही असं कधीही होत नाही. म्हणजे हे मी नेहमी म्हणतो की आज शादी कल बच्चा, असं कधीच होऊ शकत नाही. काही जण फालतू विनोद मारतात, तुम शादी के पहले सोचना चाहिए तभी बच्चा प्लॅन करना चाहिए. याला काही अर्थ नाही. तेव्हा आता जास्त काय सांगत बसू, कारण अनेकांना कंटाळा येतो. चांगले समभाग बघा. आणि ह्या पीटर लिंचनी काल सांगितलं, म्हणजे खूप महत्वाचं वाक्य आहे ते, पुन्हा सांगतो इंग्रजीमध्ये. इफ अ स्टॉक इज डाऊन बट द फंडामेंटल्स आर पॉझिटिव्ह, यू शुड बाय मोर ऑफ इट. आपण उलट करतो. इफ अ स्टॉक इज डाऊन, कॉमन इन्व्हेस्टर सेल मोर स्टॉक्स. आणि another biggest mistake he does is, if a stock is up 52-week up, all time up, he tries to buy more and more. अगदी चुकीचं, अगदी चुकीचं. म्हणजे आता हे मी कसं सांगू तुम्हाला समजावून, मला कळत नाही. मला माहिती आहे तुम्ही प्रत्येक जण स्वतःला वॉरन बफे समजता, राकेश झुंझुनवाला समजता, केडिया समजता. मी एक साधा आहे, मी स्वतःला काहीही समजत नाही. बहुसंख्य मराठी गुंतवणूकदारांना योग्य मार्ग दाखवणं हे मी माझं आद्य कर्तव्य आहे, हे समजतो. आणि हे मला कोणी सांगितलेलं नाहीये. ही एक प्रकारची सेवा करतो मी. जसं CSR, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मोठे मोठे कंपन्यांना करावी लागते आस्थापनाला, तसं मी हे माझी ISR म्हणतो, इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यामुळे आता मला माझ्या कार्यालयात निघायचंय, तरी काही न करता मी पहिलं म्हटलं असा व्हिडिओ टाकू, कारण आता मार्केट वर जाणार आहे असा अंदाज आहे. म्हणजे मध्येच परत काहीतरी कोणी वाक्य बोललं किंवा काय झालं मी नाही सांगू शकत. पण ह्या चुका जरा टाळा. 30,000 निफ्टी 50 जाण्याची वाट बघू नका सर. आज जात आहेत की नाही बघा, माझ्याकडून प्रूफ येतील स्टेटसला. काल 4 का 5 प्रूफ टाकलेत मी, बघा किती वाढलाय, किती वाढलाय. आज येतील. हा 52 वीक हाय, हा ऑल टाइम हाय. हो, उत्कृष्ट संधी तुम्हाला मिळते महागाईवर मात करण्याची, पण तुम्हाला करायची नाहीये. आणि प्रथम मी परत 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 सर्वांना सांगतो, आपणास अतिशय सखोल ज्ञान आहे. हा एक तुमच्या मनात असलेला चुकीचा
जे काय अथवा गैरसमज मनातून काढून टाका. राकेशभाई झुंझुनवाला सांगायचे, अहो मी आजही शिकतोय, अजूनही शिकतोय. आपण शिकण्याची हा हास म्हणे शिकण्याची आस ठेवा. मला माहितीये, मला सगळं माहितीये. तुम्ही सांगितलेलं, तुम्ही जो आता काल टाकलाय तो स्टॉक मला माहितीये. अरे मला माहितीये भल्या ग्रस्ता, पण तू घेतलायस का? त्या स्टॉकचं नाव ओळखून काय फायदा? तू वेळेत घेतलाय का? नाही घेतला. लोक कशात समाधान मानतात? स्टॉक मला मिळाला, मी ओळखला. अरे पण मी ओळखायला टाकतच नाहीये. एक ग्रस्त सदान कदा, अरे तुमची तारीख लिहिण्यात चूक झाली. अरे झाली. मी किती प्रयत्न करतो हे सगळी माहिती पुरवण्याची, कोणी देत नाही. त्या ग्रस्ताला कशात रस आहे? तारीख तुम्ही आज 3/3/2026 लिहिली, चुकीची आहे. ती 3/2/2026 करा. काय हे? तुम्ही लोकसभेत आहात का विधानसभेत आहात? आणि मी चक्क तिथे लिहित असतो टुडे ट्यूजडे, म्हणजे मंगळवार हे लिहिलंय ते महत्वाचं आहे का? आणि माझ्या दुर्दैवानी नाव सत्यजित असल्याने मी सत्य बोलण्याचा प्रयत्न करतो. मला असं खोटं खोटं गोड बोलेपणा येत नाही. सुधारा आणि ही छत्री वापरा महागाईच्या विरुद्ध. ही छत्री तुम्हाला उन्हाळ्यात पण उपयोगी पडते, पावसाळ्यात पण उपयोगी पडते. लक्षात घ्या. तेव्हा चुका करणं टाळा, याच्यातून बाहेर पडा आणि समभाग गुंतवणुकीतून चांगला पैसा कमवा. अतिशय श्रीमंत, ज्याला इंग्रजीत वेल्दी म्हणतात, वेल्दी होण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या मुलांना, मुलीला, सौला, शेजारच्यांना, सगळ्यांना शिकवा. कारण तुम्ही जी हे सांगता, माझ्या वडिलांनी नाही शिकवलं, हेच तुमच्या मुलांनी मुलींनी सांगायला नको. तेव्हा असे आणि माझे व्हिडिओ लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. कारण जास्त लोकांपर्यंत माझे सबस्क्रायबर वाढले वगैरे तर मी बघितलं की यूट्यूब अनेकांच्या स्क्रीनवर माझे व्हिडिओ पाठवतात. कारण आता मला कळालं ना, काल मी तो पार्ट 2 चा व्हिडिओ टाकला, अनेकांनी मला लगेच व्हॉट्सअप पण केलं, स्टेटस हवेत म्हणून. वाढले लगेच काही थोड्याफार प्रमाणात सबस्क्रायबर, तरी अजून बरेच सबस्क्रायबर वाढायचे आहेत. तेव्हा मदत करा आणि असेच वेगळे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. जय हो.